मित्रांनो, जय शिवराय। बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत स्थानिक संनियंत्रण समिती आणि विभागीय संनियंत्रण समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली। हा निर्णय बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून हा शासन निर्णय उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 9 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलाय। या निर्णयामुळे बांधकाम मजुरांची नोंदणी, नूतनीकरण आणि इतर कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे। तर नवीन समित्यांची रचना आणि कार्यपद्धती स्थानिक संनियंत्रण समिती विधानसभा मतदारसंघानिहाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या समितीची स्थापना केली जाणार आहे। या समितीमध्ये संबंधित मतदारसंघाचे आमदार अध्यक्ष असतील, त्यांच्यासोबत कामगार मंत्री यांची शिफारस केलेली एक व्यक्तीसह अध्यक्ष म्हणून काम पाहिल। याशिवाय 2 पुरुष आणि 2 महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी, 2 बांधकाम मालक प्रतिनिधी आणि संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी सदस्य म्हणून त्यामध्ये काम करणार आहेत। आता या जी समिती नेमली याचं मुख्य कार्य काय आहे? समितीच्या कार्यक्षेत्रात संबंधित विधानसभा मतदारसंघ दर महिन्याला जमा होणाऱ्या सर्व नवीन नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाची छाननी करून त्यांना मान्यता देणे किंवा नामंजूर करणं, तर अर्ज मंजूर झाल्यास त्यांचे कारण अर्जदाराला SMS द्वारे कळवणं। आता यासाठी पात्र कामगारांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT द्वारे त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत आता मिळणार आहे, याची खात्री करणं। या समितीची बैठक दर महिन्याला किमान एकदा आयोजित करणं बंधनकारक आहे। विभागीय संनियंत्रण समिती, विभागीय स्तरावर ही समिती प्रत्येक विभागासाठी स्थापन केली जाणार। या समितीमध्ये कामगार मंत्र्यांनी शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष असणार आहे। तसेच 1 पुरुष आणि 1 महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी, 1 बांधकाम मालक प्रतिनिधी आणि संबंधित विभागीय प्रमुख म्हणजेच अपर कामगार आयुक्त, उपायुक्त सदस्य म्हणून काम करणार। आता समितीने नामंजूर केलेल्या अर्जावर आलेले अपील ऐकणं आणि त्यावर अंतिम निर्णय देणं, या समितीचे निर्णय अंतिम असतील आणि ते स्थानिक समितीला कळवले जातील। या समितीची बैठक दर 3 महिन्यातून एकदा त्रैमासिक आयोजित केल्या जाणार आहेत। तर या निर्णयाचे महत्त्व या नवीन समित्यांच्या स्थापनेमुळे बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधींना थेट सहभाग आता वाढणार आहे। आता यामुळे जी ही प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे। तर या निर्णयामुळे बांधकाम कामगारांना सरकारी योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या ज्या अडचणी होत्या या अडचणी कमी होतील आणि त्यांना त्यांच्या हक्कानुसार लाभ मिळणार। याच निर्णयामुळे अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि या वेबसाईटवर राज्य सरकारने आणि कल्याणकारी मंडळाने जो GR प्रसारित केला आहे तो GR सुद्धा तुम्ही पाहू शकता। या GR मध्ये भरपूर अशा माहिती अपडेट केलेली आहे। त्याचबरोबर 6 व्यक्तींची समिती असून 6 व्यक्तींच्या या समितीमार्फत आता बांधकाम कामगारांचे नवीन अर्ज असेल, रिन्युअल असेल किंवा कुठल्याही प्रकारचा जर क्लेम असेल, शैक्षणिक क्लेम असेल, याची पारदर्शकपणे त्याची छाननी आता केल्या जाणार आहे। त्यामुळं या कामगारांची कामं ज्या अगोदर आता क्लेम जर टाकला असेल किंवा नवीन पाय टाकले असेल किंवा रिन्युअलची पाय टाकली असेल तर एका तालुक्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा कालावधी या फायलींची तपासणीसाठी लागत आहेत। तर आता ही समिती नेमल्यानंतर कामगारांना याच्या वेळ लागणार नाही, 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचे अर्ज हे निकाली आता काढले जाणार आहेत। हाच फायदा या समितीमार्फत बांधकाम कामगारांना आता मित्रांनो मिळणार आहे। मग आता ही जी समिती स्थापन केली, ही समिती स्थापन करण्यामागचं कल्याणकारी मंडळाचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलं नाही। तर आता जी माहिती आपल्याला मिळाली, या माहितीच्या आधारावर जे बोगस लाभार्थी होते ही बोगस नोंदणी थांबावी याच अनुषंगानं ही समिती स्थापन केल्याचं मोठ्या प्रमाणात म्हटलं जात आहे। परंतु आता येणाऱ्या वेळेतच आता कळणार आहे आपल्याला ही समितीमुळे बांधकाम मजुरांना फायदा होणार किंवा बांधकाम कामगारांचं नुकसान होणार हे समिती स्थापन झाल्यावर मित्रांनो आता कळणार आहे। परंतु जी माहिती मिळाली, माहितीच्या आधारावर कामगारांचा त्या ठिकाणी फायदाच होणार आहे, कारण की कामगारांना त्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत होता, तर त्यांचे अर्ज आता 1 महिन्याच्या आतमध्ये निकाली काढले जाणार आहे। मग आता राज्य सरकारने आणि कल्याणकारी मंडळाने ही जी समिती स्थापन केली या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार असेल, शेती योजना असेल
किंवा शासकीय कुठल्याही प्रकारची योजना असेल याची व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवर एकदम फ्रीमध्ये तुम्हाला मिळत असतात। त्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळावे म्हणून चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। आता वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची।